मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. मागील काही दिवसांपासून गृहमंत्री अमित शहा यांचे विदर्भात दौरे वाढले आहेत. मात्र निवडणुकीच्या उमेदवाराशी शहांच्या बैठकीचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल पहिल्यांदाच काँग्रेस पार्टीतून कोणीतरी स्तुती सुमन उधळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी यातून शिकवण घेतली पाहिजे आणि सुशील कुमार शिंदे यांनी केलेला अभ्यास राहुल गांधींना सांगितला पाहिजे, अशी भावना देखील बावनकुळे यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या उमेदवाराशी या बैठकीचा काही संबंध नाही. माननीय अमित भाई यांनी बूथस्तरीय कार्ययोजना दिली आहे आणि आमच्या जे कार्यकर्ते बूथवर काम करतात, नेत्यांनी आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्यांसोबत बसून महायुती करता ज्या ठिकाणी लोकसभेत आम्ही मागे राहिलो त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता जी योजना आम्ही केली आहे त्याच्या बैठक आहे. चर्चा असतात आणि चर्चेला काही विराम नसतो. मला असं वाटतं की या भेटीचा तसा अर्थ घेऊ नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल पहिल्यांदा काँग्रेस पार्टीतनं कुणीतरी स्तुतीसुमनं उधळली आहेत किंवा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला आहे. राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे. राहुल गांधी यांना सुशील कुमार शिंदे भेटले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जे काही सुशील कुमार शिंदेजींनी अभ्यास केला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल, राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे आणि राहुल गांधीला दिला पाहिजे. मुळात राहुल गांधींना हा सल्ला दिला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधींनी केला पाहिजे. राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला आणि त्यामुळं सुशील कुमार शिंदे सारख्या ज्येष्ठ नेत्यांची शिकवण राहुल गांधींनी. महाराष्ट्राचा आतापर्यंतच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर निवडणुकीची आचारसंहिता झाल्यावरच साधारणतः सर्व पक्ष आपल्या याद्या जाहीर करतात. मला वाटतं याची वाट बघूया. पारिवारिक संबंध आहे सर्वांशी, त्यामुळं त्या भेटीचा अर्थ काही जोडू नये. मला असं वाटतं जरांगेजी असेल, हाकेजी असेल, सर्वांनी त्या पाळापाडीच्या भूमिका व्यक्त करून कुणाच्या हाती कुणाला पाडणं नसतं, जनता निर्णय करतं. शेवटी मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे आणि त्यामुळं मी जर म्हटलं उद्या याला पाडतो त्याला पाडतो, हे मला वाटतं की आपल्या क्षमतेच्या बाहेर असतं. तसं बोलू नये, कुणी बोलू नये. असं ना जरांगीने बोललं पाहिजे ना हाकेने बोललं पाहिजे. शेवटी प्रत्येकाला एक 20-20 वर्ष जनतामध्ये आपण काम करतो, जातीपातीच्या बाहेर जाऊन काम करतो. त्यामुळे जात पात धर्म पंथ आणून निवडणुका लढणे आणि निवडणुकीमध्ये जातीपातीच्या आधारावर निवडणुका लढून त्या ठिकाणी जातीचं प्रदर्शन करणे हे काही महाराष्ट्राला मान्य नाही. महाराष्ट्राची जनता हुशार आहे. जात पात धर्माच्या आधारावर महाराष्ट्राची जनता निर्णय करत नाही. अनेक आमचे नेते असे आहेत महाराष्ट्रात सर्व पक्षामध्ये आहे की एकही घर नसताना त्या ठिकाणी 5-5, 7-7 निवडून आले. एक घरांचा व्यक्ती. नागपूरमध्ये उदाहरण आहे ना, रमेश बंग एवढ्या दिवस होते, सतीश चतुर्वेदी होते, नितीन गडकरी साहेब आहेत. शेवटी जातीपातीच्या राजकारणाने कधीच माणसं मोठे होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं जरांगेजी असेल, हाकेजी असेल, या सर्वांनी यातून बाहेर निघालं पाहिजे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाळे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.